नमस्कार. तर आमच्या गावात आता सप्तक काल साजरं झालो. तो सप्तक केन्नापासून स्टार्ट असलो आणि सप्तक कित्या खातीर करता, रिजन कितें असले ते आमच्या गावचे निवृत्ती शिक्षक पांडुरंग गांवकर तर आमचे गावचे एक रिस्पेक्टेड आदरणीय सन्मानीय असे व्यक्तिमत्व सांगताले की कित्या खातीर करता आणि कसं साजरो करता, लोक पार्टिसिपेट जाता ते आमचे भाऊ सांगताले. आमचं सुर्ला गांव सत्तरी तालुक्यात गोंयांतल्या येता. आमचं गांव हो पयलीं खालचें सुर्ला म्हणून कोदाळच्या जवळ आणि साट्रे गांवाच्या जवळ असलो. पण जेन्ना दर्डी वऱ्यो कोसळून रावल्यो तेन्ना आमच्या गांवांतल्या लोकांनी थंयतले सगळे देवस्थान उठयले आणि ह्या आमच्या सद्या आमी रावतुच्या गांवांत हाडले. आणि ह्या गांवांत अनेक असे दसरो सोडून शिगमो जत्रा असे बरेचसे सण साजरे करतात. आणि त्या सणामध्येच लोक सप्तक हो सण आमच्या गावात साजरो करतात. आता या दसऱ्याच्या निमतान जो 8वो दीस असता जागर, त्या जागरा दिवशी आमचे जे देव असतात 3 कळस आहात आणि हे 3 कळस गावाच्या भायर एक देऊळ आहा, त्या देवळाच्या मोठी राय आहा, त्या रायत ठेयल्ले असतात. ते जागो कोणाकच ठावो नसता. आणि हे जे हे असता कळस हाडपाचे ते मानाप्रमाणे असतात. पयलो एक असता सातेरकरांचो, दुसरो असता केळंबेकरांचो, तिसरो असता कुळाचो म्हणून. जो देवाची पूजा करता डेली तो पूजा जो असता तो देवाचो कळस घेता. सातेरकरांचो कळस सातेरकरांचो कोणी मानाप्रमाणे आणि वर्गणी जशी तेजी येता त्या प्रमाणे तो करता. आणि केळंबेकरांचो केळंबेकर तो कळस हाडतात. आणि त्या जाग्यासून ते कळस आमच्या ह्या अठ्ठमीच्या दिसा जागरा दिसा देवळांत हाडतात. आणि देवळांत हाडून येताना ते वाजत गाजत घेऊन येतात. आणि लोक मागणी करून घेतात की कसली रोगराई जर जाली, बरे कोण नसले जाल्यार देवा तुज्या आमी ओलांड्या पडता आणि आमकां तूं ह्या रोगासून मुक्त करपाचो. आमकां अशें मागणी केल्यानंतर ओलांडे म्हणून पडतात. ओलांडे म्हणजे जमनीवर ते बरे नसलेले माणूस न्हिदता आणि त्याच्या वयल्यान ओलांडे घालून ते देव घेणारे माणूस पुढे येतात. आणि पुढे येयल्यानंतर मग देवाच्या दारात त्या ह्यांची देवांची पूजा केली जाता. आणि ती पूजा करून मागीर ते वाजत गाजत देवळाच्या मकर जो आहा त्या मकरात स्थानापन्न करतात. अशा तरेन हो दसऱ्याचो कार्यक्रम दर वर्सा आमच्या गांवांतले लोक साजरे करतात. आमच्या गांवांतलो हो जो सप्तक आसा न्हू तो सुरवात जाता सकाळी काहीतरी 12 जो पयल्या दिसा सुरवात जालो एकादशी दिसा, तो दुसऱ्या दिसा तो द्वादशी दिसा 1.5 दीस जावंक जाय म्हणून 2 पर्यंत चालू असता. आणि ह्या कालावधीत म्हणजे ह्या सकाळी 12 सुरवात केल्लो सप्तो भजन न थांबता अखंडितपणे रात्रन आणि दिवसा भजन चालू. ते भजन अजिबात बंद करूंक मेळना आणि गांवचे लोक ते बंद करिना. बंद करप म्हणजे एक देवाचो अपमान केल्या सारको लोकांक दिसता. आणि म्हणून न खंड पडता त्या भजनात ते भजन कायमचे चालू दवरतात. जवळ जवळ 14 वरां भजन हे 24 वरां भजन हे चालूच असता. 24 वरांच्या पुढे जावंक जाय 1 तास तरी, म्हणजे तो 1.5 दिसांत जमा जाल्लो सारको दिसता. म्हणून 12 ते दुसऱ्या दिसा 2 म्हणजे जवळ जवळ 26 वरां हे भजन कंटिन्युअस चालू असता. ह्या वर्षी तर ते भजन मोठ्या प्रमाणात म्हणजे एक भजनाचे भायले 4 मेळ येयले. त्याच्याशिवाय दिंडी एक मोठी दिंडी ती 50 लोकांची ती येयली. त्यांच्यानी बरो कार्यक्रम केलो. गांवच्या लोकांनी पार म्हणून हाडतात ते नटून थटून येवन येशीतून वाजत गाजत देवळापर्यंत येतात. देवळा भोवतारी नाचतात. आणि देवळाच्या समोर जे अंगण आसा त्या अंगणात गोल असे रिंगण करून नाचतात. ते रिंगण बघल्यानंतर असे वाटता की खरोखरच आम्ही पंढरपुरात गेल्यासारखे दिसता. आणि देवळात भितर गेल्यानंतर सुद्धा जे लोक नाचतात ते बघून सुद्धा
पंढरपूर अवतरल्यासारखे आमच्या देवळान दिसता.
हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग 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 विठेवरी विठ्ठल विठ्ठल गजर करी गजर करी विठ्ठल विठ्ठल गजर करी यशस्वी सदा आनंद कल्याण विश्व स्वधर्म आणि हो सप्तक जो आहा न्हू तो आमच्या एक 4-5 पिढयांच्या पयलीं आमकां कोणाकच आमच्या आवची बापायक सुद्दां खबर नासलो तेन्नापासून हो सप्तक केलो जाता. त्या टायमाक आमच्या गांवांत एक मोठी हे येयले रोगराई आणि त्या रोगराईत लोक बरेचसे मृत्यू पावूंक लागले. म्हणून मग आमच्या गांवांतल्या पंचांनी लोकांनी सगळ्या देवळांत जमून मागणे केले देवाकडे की ही जी रोगराई पसरलेली आहा ही रोगराई दूर जावं दे आणि त्या रोगराई दूर झाल्यानंतर आम्ही सप्तक साजरो करता. त्यावेळाक बरे डॉक्टर वगैरे नासले, हे औषधोपचार करता माणूसही कोण नसलो. म्हणून हे देवाचेर विश्वास ठेवून हो दसरो हे आपले सप्तक साजरो केलो जाता. आणि हो सप्तक साजरो करण्यामागे हेतू म्हणजे एकच की रोगराई दूर जावं दे म्हणून. आता ह्या सप्तकाक सुरुवात कधी झाली हे आमच्या बापायक आज्यांक सुद्धा माहिती नाही. इतको पयलींचो इतिहास हो आणि अजून पर्यंत हो चालू दवरला आमच्या ह्या पिळगेन आमच्या गांवच्या लोकांनी.